राम राम मंडळी, तर तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय व्लॉग. तर मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ट्रॅव्हल व्लॉग मध्ये. यस, हा आपला पहिला ट्रॅव्हल व्लॉग आहे आणि हा पहिला ट्रॅव्हल व्लॉग आहे रायगडचा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो व्लॉग आहे ट्रॅव्हल व्लॉग रायगडचा, हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. कारण रायगड किल्ला जो आहे हा माझा फर्स्ट किल्ला आहे जिथे मी गेलोय. ह्याच्या आधी मी कोणत्याही गड किल्ल्यावरती गेलो नाही. रायगड हा माझा फर्स्ट किल्ला आहे. रायगड हा खूप महत्वाचा किल्ला आहे स्वराज्यासाठी, कारण की तो राजधानी होता स्वराज्याची आणि महाराजांचा तिथे राज्याभिषेक सुद्धा झाला. त्यामुळे एक एक्साइटमेंट होती तिकडे जाण्याची. एकदम भारी वाटलं होतं जेव्हा ऐकलं होतं की रायगडला जायचं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी तिकडे जाऊ शकलो आणि तिकडे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकतो. आणि हे फक्त फील सर ठेवले माईकच्या, बाकी सॉर्ट आउट. या ब्लॉग मध्ये ही माझी जर्नी आहे, घरापासून ते पूर्ण रायगडच्या पूर्ण टोकापर्यंत आणि पुन्हा एकदा घरापर्यंत. सो ही पूर्ण एक जर्नी जी तुम्ही बघणार आहात या ब्लॉग मध्ये. हा माझा फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग असल्यामुळे ह्याच्यामध्ये थोड्याशा चुका पण घडल्यात माझ्याकडून, जे की तुम्हाला बघायला भेटतीलच. आणि या चुकांमुळेच आपल्या ब्लॉग मध्ये थोडीशी इनकम्प्लीटनेस सुद्धा आहे. सो त्या इनकम्प्लीटनेस म्हणजे हेच की थोडेसे फुटेजेस कमी आहेत मेन रायगडचे, कारण की आम्ही सगळे जेवढे पण स्पॉट्स आहेत रायगडवरचे किंवा जे मेन ठिकाण आहे ते आम्ही सर्व कव्हर नाही करू शकलो. आणि जे आम्ही कव्हर केले तिथले आम्ही व्यवस्थित फुटेज नाही काढू शकलो बिकॉज ऑफ फोनच्या लिमिटेशन, कारण की चार्जिंग पूर्णपणे संपलेली, त्यामुळे काही शूट नाही करता आलं व्यवस्थित. सो त्यामुळे थोडंसं इनकम्प्लीटनेस आहे. आणि छोट्या मोठ्या ज्या चुका केल्या जसं की ओव्हर शूट वगैरे, ते मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगणार आहे. तर तोपर्यंत आपल्या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा. आता जास्त वेळ न घेता आपण आपल्या ब्लॉगला सुरू करणार आहोत. सो त्यामुळे सर्वांनी माझ्यासोबत एक साथ म्हणा जय शिवराय. आणि चला आता ह्या ब्लॉगला आरंभ करूया. जय शिवराय. राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. ज्या चॅनलचं नाव आहे रोहित करतोय ब्लॉग. तर आज आपण निघालेलो आहोत रायगडवरती या पोरांसोबत. तर आता आम्ही निघालेलो आहोत बस स्टँड वरती, जिथे आम्हाला गाडी पिकअप करणार आहे व्यवस्थितपणे प्रॉपर. 8 जण आहेत टोटल. आणि आता वाजलेले आहे 7:30 संध्याकाळची वेळ आहे. तारीख आहे 7/12/2024. निघालेलो आहे आता व्यवस्थित. अजित आहे, वेद, सह्याद्रीच्या थ्रू आम्ही निघालेलो आहोत रायगडसाठी. खूप एक्साइटमेंट आहे. महाराजांचं एक पवित्र असं गड आहे तो, सो त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. लाईटच्या इश्यूमुळे थोडासा विचित्र तोंड दिसतोय, बट काही विषय नाही. अजून जेव्हा जिथे क्लिअर उजेड होईल तिथे अजून चांगला ब्लॉग बनवू. जय सियाराम. तर मित्रांनो, आता बस स्टॉप आलाय जवळ, जिथे पिकअप होणार आहे. आता चाललोय, निघालोय तिकडे व्यवस्थित. बस स्टॉप ऑलमोस्ट जवळच आहे. गाड्या थोड्या बघतोय क्रॉसिंगसाठी. लेट्स गो. पोचू थोडा वेळ, त्यानंतर गाडी पिकअप करणार आहे, तिथून मग जाणार आहे. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता बस स्टँडला येऊन बसलोय. पिकअपची वाट बघतोय, म्हणजेच गाडीची, आमच्या बसची. थांबलो इथे. बाकीचे पोरं पण आहेत पुढे, सगळे लहान पोरं आहेत. एकटा मीच मोठा दिसतोय यांच्यामध्ये. बघू कधीपर्यंत बस येते, त्यानंतर मग जायचं आहे व्यवस्थित प्रॉपर. सो आता थांबलोय जरा. आजच चाललंय आता कुरकुरे बॉय आणायला. लेट्स गो. तर मित्रांनो, इथे नावाचं रजिस्ट्रेशन चालू आहे. सर्वांची नावं घेत आहेत ग्रुपप्रमाणे, गावाप्रमाणे. इकडे माणसं आहेत सर्व. रजिस्ट्रेशन चालू आहे. हे आपल्या ग्रुपची पोर आहे सर्व. दाखव रणजित हे सर्व आहेत. जायचं थोडा वेळ. तर मित्रांनो, आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे व्यवस्थित. सर्व टीम मेंबरचं नाव दिलेलं आहे.
आता आम्ही थांबलो जरा साईडला, जरा जास्त तिथे गोंगट होता म्हणून काही विषय नाही. थोड्याच वेळात मग नंतर आम्ही गाडीत बसणार आहोत. माझा फोन आला आणि याच्याकडून फोन आला. थांबा, कट. सुशांत कट. तर मित्रांनो आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत. हा पण आहे माझ्यासोबत चिंदी माणूस, अजित चिंदी माणूस. आणि आता आम्ही निघलो. पोरांचा गोंगाटे बघते जास्त जरा, पोरांचा गोंगाटे बघते, बाकी काही विषय नाही. आणि थोड्याच वेळा निघणार, थोड्या वेळासाठी गाडी थांबले. 3 पाऊल फक्त पुढे आलोय, बाकी काही विषय नाही. लेट्स गो. तुम्हाला दाखवतो पूर्ण एकदम ऑडिओ नाही का बोलतो, जर्नी टाईप, काय विषय नाही. लेट्स गो. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर महादेव. हे काच 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 एवढी वास आम्हाला एवढा 1 2 3 स्टार्ट आला. रुंदारा गाडीला स्पीड गाडी आता इथे हनुमान मंदिर येते, आमचं लाडकं हनुमान मंदिर आला बघा. समर्थ आला नंतर थांबा येईल बघा, मी बोट दाखवल. हे बघा डोमिनोज गेला, आता आला, आता येईल बघा. हे आला आमचा प्यारा राम. जय जय श्रीराम, जय सियाराम.
बाप्पानाचे डमरू वाजे डमरूच्या नादावर बाप्पानाचे चकवा लागे चकवा लागे चकवा लागे चकव्याच्या बेलामध्ये बाप्पानाचे सीनरी खूप भारी दिसते. सनराईज होतोय आता. रायगडच्या पायथ्याशी आहोत आम्ही. इकडे आम्ही स्टे केला रात्री 2 तासाचा. झोपलो होतो हातरून टाकून व्यवस्थित. आणि आता सनराईज होतोय प्रॉपर. खूप साऱ्या गाड्या आहेत, बसेस आहेत ज्या आल्यात मुलांना घेऊन इथे. पण सनराईज होताना तुम्ही आता बघताय. खूप भारी सीन आहे. तर मित्रांनो, आता आपण आहोत रायगडच्या पायथ्याशी. रात्री आपण आलो इथे 4, 4:15च्या आसपास. त्यानंतर मग झोपलो आणि आता वाजलेत 6:15. थोड्या वेळापूर्वी सुटलो आपण आणि त्याच्यासुद्धा तुम्हाला सर्व दाखवणार आहोत. आता सध्या अंधार आहे त्यामुळे जास्त काही दिसत नाही. नाहीतर इथे सुद्धा खूप मोठं सीनरी टाईप्स असं दृश्य आहे. बट अंधारामुळे काही दिसत नाही. काय विषय नाही. बघू, अजून खूप सारी मजा करायची. अजून मी तयार नाही झालेलो. आत्ताची उठलो बघतो. नाश्ता काय बोलतोय, तोंड पण वगैरे धुतले नाही व्यवस्थित. त्यामुळे थोडंसं झोपेच्या वातावरणात आहे मी. डोळे पण जरा हे आहेत. बट काही विषय नाही. लवकरच जोश येईल. तर सगळ्या तयारी वगैरे आवरून व्यवस्थित तुम्हाला भेटतो. जय श्रीराम. जय श्रीराम.
साऱ्या विश्वाची माता राजमाता मातोश्री जिजाऊ साहेब की महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टप्रधान व्यष्टिता अष्टवधान जागृत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम रणधुरंदर अजिंक्य विक्रम योद्धा ज्ञान गोविंद सर्जा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की थोड्या वेळापूर्वीच आरती वगैरे झालेली आहे महाराजांची आणि आता आम्ही निघणार आहोत. पालखीमध्ये होती व्यवस्थित प्रतिमा महाराजांची आणि तिथे आरती आपण केली आता व्यवस्थित. आता आपल्याला निघायचं आहे रायगडासाठी वरती. सो बघायचं अजून काय ठरलं नाही. अजून कोऑर्डिनेटरने काय आपल्याला रूल सांगितलं नाही. रूल नाही का बोलतात अजून सांगितलं नाही, काय ऑर्डर नाही दिली की बसमध्ये जायचं किंवा पायवाटेला जायचं. सो थांबलो आहे थोडा वेळ इथे. वाजलेत 7:15 वाजलेत. 7:15 दिसतात का? 7:15 वाजलेत. इथं आपली सर्व पोर आहेत. फोटोशूट चाललाय पाठी इकडे आणि निघायचं मग थोडा वेळ. चला बसमध्ये जाऊया आता. चला दिसतोय का मी? चला लेट्स गो. आणि ते आता मॉडेल मध्ये चेंज झालं ना. मॉडेल मध्ये तर मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत पालखीसोबत गडावरती चढण्यासाठी. व्यवस्थित कपडे सुद्धा चेंज केलेले आहेत. आता निघालो आहे व्यवस्थित प्रॉपर. थोडेसे धाप लागले आहे का नाही? हा धाप लागली. माझ्या बॅगचं सगळं सामान मी हलका केलं थोडासा
आणि बॅगच कुठे आहे तुमच्याकडे? बॅगच नाही आहे पहिली गोष्ट. याच्या बॅगेत जे गरजेचं सामान आहे सगळं टाकलं आहे. बाकी बॅगेमध्ये माझ्या जे नाही गरजेचं सामान आहे ते टाकलं आणि निघालो मग चालत पटापट. सो आता तुम्हाला दाखवू पुढे काय 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 होतं आहे ते. चला, जय शिवराय. नाही अजून वरती आहे खूप. तर मित्रांनो आता आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे. अरे मी काला दिसतोय काय? थोडासा रेस्ट घेतलाय, बसलोय खाली. अजित आहे पार्टी बिस्किट खातोय आणि बिस्किट आणि पाणी. बिस्किटचा चला आता बघा किती आहे. अजून खूप वरती, किती वरती आहे. अजून खूप वरती चढाई बाकी आहे. चल जाऊ दे, हा नाही आला तर हा मारुतीचं मंदिर आहे. चल रे पटापट चल चल. जय श्रीराम. सिंबा खाली. चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव.
तर मित्रांनो ॲट लास्ट आम्ही आता आलेलो आहोत गडावरती. तिथे सर्वजण मग नाश्ता करतायत. हा वेफर वगैरे खातात व्यवस्थित सगळे आहेत. किती वेळ लागला आपल्याला सांगा वरती यायला? 2.5 तास प्रॉपर. आणि इथे मंदिराच्या जवळच आम्ही थांबलेलो आहोत. देवीआईंच्या मंदिराजवळच. चंदूचा घेऊया. घ्यायलाच लागल नाही. आता 22 आहे. तर मित्रांनो आता आपण देवीचं दर्शन सुद्धा घेतलंय लांबून, कारण की आंघोळ नव्हती गेली आहे का नाही. बरोबर. त्यामुळे लांबून दर्शन घेतलं व्यवस्थित. आणि आता देवीचा जो जोगवा आहे तो सुद्धा संपूर्ण झालेला आहे. आणि आता आपण समाधीकडे वळणार आहोत महाराजांच्या थोड्याच वेळात आणि दर्शन घेणार आहोत समाधीचा. नैतिक आमचा छोटा उत्साद काय उस्ताद तेच काहीतरी. आता आपण जाणार आहोत थोड्या वेळात, जसे आपल्याला आपले कोऑर्डिनेटर्स इन्स्ट्रक्ट करतील त्याच्या हिशोबाने जाणार आहेत. बाकी सर्व पोर आहे तिथे व्यवस्थित. चला इन्स्ट्रक्टरचा ऑर्डर आला. जय देव जय देव शंभोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ सुंद वक्रतुंड त्रिनयना संगडी पावावे वाणी रक्षावे सर्वर वंदना. जय देव जन भावे वायन माता पिता तमेव बंधु सखा तमेव आम्हाला काय माहिती पाहिजे. बाजार बाजार हा बाजार आहे गडावरचा. माटे प्रॉपर कोरलेला आहे रे. हे तो 5 तोंडी वाटतं. हा नाही 7 तोंडी आहे. 7 तर इथे आम्हाला पोचायचं आहे. डेस्टिनेशन आमचं हा आहे. थोड्या वेळात आता पोचू आम्ही तिथे. सो आता आम्ही जाणार आहोत दर्शन घ्यायला. चप्पल वगैरे व्यवस्थित काढले पाहिजेत व लाईनमध्ये थांबलो मी आणि अजित. गरम होतोय खूप, ऊन लागतंय. पुढे काय विचार नाही. मोबाईलचे चार्जिंग सुद्धा संपत आले. उडवून चाल काहीतरी जुगाड. हे अजित थांब. पब्लिक तिकडे आपली. अरे ते बघ तिथेच सर्वजण. हे बघ समोर लाईन दिसते का? अरे समोर लाईन बघ ना, तिथेच सर्वजण. नका काढू. व्हिडिओ आणाल अक्षय दादा.
राजे अहो दौलतराजे इथे जन्मले दौलतराजे इथे जन्मले सह्याद्री पुण्यभूमीवर महाराष्ट्र पुण्यभूमीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या पुरंदरावर एक त्या शिवनेरीवर एक त्या शिवनेरीवर एक त्या
सिंग आलम कोणा शिवाजी राजे दरबार से वाकफ नाहीये किल्लत दे दो शिवा को राजा जी बादशाह ने किल्लत फरमाइश की है राम सिंग अरे आशात किल्लती रोज वाटतो माझ्या सरदारांना तुझ्या बादशाची किल्लत ना मंजूर आणि मंडळी भरल्या दरबारात औरंगजेबाला जगाच्या पाठीवर पार दाखवून जाणारे दोनच झाले माझे राजे माझा एक शिवा आणि माझा छावा औरंगजेबाला दरबारात शिवाजी राजा भगवन निशान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे रायगड किल्ला महाराजाची शान आहे बाजून किल्ल्याला आहे तटबंदी नवती मोगलान रमणाची संधी किल्ल्याच्या अवती भवती
फोटो काढले असते. आलो आलो. मजा आली. बाहेर चाललं पण नाही. सरगे मला तर राहू दे. हा समोरचा विजयस्तंभ आहे. विजयस्तंभामध्ये गड किल्ला जिंकला त्याच्या 7व्या मजल्यावरती भगवा किल्ला लोकांना कळायचं झाले विजय प्रतिभा असे 8 मजले बघा त्याच्यावरती राजांची एसीरून थंड हवा करण्यासाठी जागा सज्जा गॅलरी किंवा बाल्कनी म्हणतो. समोर जी आयताकाराची रूम दिसते का? हा चौकोनी खड्डा दिसतो का? खलबत कणा. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहेरजी नाही. बहिरूपी बहेरजी नाही. राजे राजे शिवाजी राजे 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 शिवाजी राजे गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राजे 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 शिवाजी राजे 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 शिवाजी राजे राजे शिवाजी राजे राजे शिवाजी राजे एक असं खड्डा खणलेला होता खूप मोठा म्हणजे दगड आहेत ना मातीमध्ये ना खड्डा दगडामध्ये कोरीव असं खड्डा खणलेला EMI पण नाही भरली. साधा श्वास घ्यायला, हे नाही, फवारा द्यायचा. तो माणूस आतमध्ये काळोखात श्वास नाही, काय नाही. येतं ना बरोबर. सो असा होता आपला प्रवास मित्रांनो. या प्रवासात आपण खूप साऱ्या नवीन लोकांसोबत भेटलो, त्यांच्यासोबत गप्पा सुद्धा मारल्या आणि बसमध्ये आपण गाणं सुद्धा म्हणलं सर्व पोरांसोबत व्यवस्थित आणि मजाही खूप केली. त्यानंतर अजित वगैरे आणि ते आमचे बाकीचे जे टीम मेंबर्स होते, कार्तिक, रणजित वगैरे, यांच्यासोबत सुद्धा खूप मजा आली. खूप आम्ही मस्ती केली, खूप भारी वाटलं आणि सगळा जो प्रवास आहे आमचा तो आम्ही पूर्णपणे एन्जॉय केला. तिथून रायगडपर्यंत जाणं असो, म्हणजे रायगडच्या पायथ्याशी परत रायगड वरती जाणं असो, रायगड गडावरून परत खाली उतरणं असो, परत घरी येणं असो, यामध्ये आम्ही सगळी एवढी जी आमची जी टीम होती सगळे आम्ही एकत्र होतो आणि खूप मजा मस्ती केली या सगळ्या प्रवासात. हा जो प्रवास आहे तो खूप काही शिकवणारा आहे माझ्यासाठी. खूप काही शिकवलं या प्रवासाने मला. खूप भारी वाटलं रायगडवरती जाऊन, कारण की रायगडवरती अशी एक वेगळी नवीन पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी अशी जोश भरून टाकते अंगात, पूर्णपणे मोटिवेशन देते. खूप भारी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, एकदम म्हणजे निशब्द, एकदम भारी वाटतंय. रायगडावरून आम्ही एक चांगला अनुभव व पूर्ण आपला इतिहास हा डोळ्यात आम्ही भरून घरी घेऊन आलो आणि खूप भारी वाटतं. त्या सगळ्या ज्या मेमरीज येतात डोळ्यासमोर, खूप भारी वाटतं. तिथले जे काही गाईड्स आहेत, जे ज्या पद्धतीने जे सगळ्या बारीक बारीक डिटेल्स सांगतात, ज्या स्टोरीज सांगतात, असं उत्साहाचं वातावरण निर्माण होतं आणि अंगावरती काटा उभा राहतो. मी रेकमेंड करेन की जे कोणी जात असेल त्यांनी गाईड नक्की तिथले हायर करावे. तिथले दादा ते आहेत ते. रायगड हा खूप मोठा गड आहे आणि ते सगळे जेवढे पण स्पॉट्स आहेत ते सर्व एका दिवसात तर पूर्ण करणं शक्य नाही. की आम्ही आमच्या ग्रुप सोबतच होतो, ज्यांनी आम्हाला नेलते, ज्यांनी ऑर्गनाईज केलते सर्व ट्रिप वगैरे. त्यांचे सुद्धा वेगवेगळे फंक्शन्स होते, जसं की प्राइज डिस्ट्रीब्युशन, ही पालखी होती महाराजांची, त्या पालखी सोबत सुद्धा आम्ही होतो. सो ह्या सर्व गोष्टी होत्या, त्यामुळे आम्ही असं जास्त फ्रीली एक्सप्लोर करू शकलो नाही. जेवढं आम्ही केलं त्यातलं थोडंसंच आम्ही शूट करू शकलो, कारण ऍज युजल फोनचा विषय. सो येस,
खूप साऱ्या मिस्टेक्स केल्या. ब्लॉगिंगच्या पर्स्पेक्टिव्ह खूप साऱ्या मिस्टेक्स झाल्या. फुटेज खूप कमी, अननेसेसरी फुटेज जास्त आहे, अशा तशा गोष्टी. सो त्यामुळे थोडंसं इनकम्प्लीटनेस वाटलं, बाकी काय. असा होता आपला ब्लॉग आणि असा प्रवास होता आपला व्यवस्थित. सो मी इथे थोडेसे ना रिझन्स किंवा लिमिटेशन ज्यामुळे आपला जो ब्लॉग आहे त्यामुळे थोडेसे इनकम्प्लीटनेस आले, असे एक पॉईंट्स मी नोट डाऊन करून ठेवलेत. त्यापैकी पहिला आहे दॅट इज लिमिटेड प्लॅनिंग. प्लॅन नव्हतं केलं काय, कारण अचानकपणे डायरेक्ट 1.5 तासाआधी मी एक्झामिनेशन हॉलमध्ये होतो. अचानकपणे मला फोन येतो की आपल्याला असं जायचं. ॲट द लास्ट मोमेंट मला सुद्धा घेण्यात आलं, त्यामुळे माझी अशी काही तयारी नव्हती. त्यामुळे तेच लिमिटेड प्लॅनिंग. देन सेकंड होतं म्हणजे बॅटरीचा विषय. फोनची बॅटरी नाही टिकली एवढी खास, त्यामुळे सगळे कॅप्चर नाही करता आले, सगळे फुटेजेस नाही घेता आले सगळ्या स्पॉट्सचे. आणि फॅटिग सुद्धा, कारण की खूप वरती चढायचं आहे, त्यामुळे मी दमलो होतो. ॲडमिट मी दमलो होतो, त्यामुळे मला पटापट चालायला जमत नव्हतं. त्यामुळे जे स्पॉट्स आहेत ते कव्हर करणं सुद्धा, जेवढे आम्ही स्पॉट्स कव्हर केले त्यामध्ये डिस्टन्स कव्हर करणं सुद्धा थोडं मला अवघड जात होतं. अँड फोन, कारण की बॅटरी अँड क्वालिटी ऑल्सो. क्वालिटीमुळे सुद्धा खूप वेळ ॲडजस्ट करावं लागत होतं. आणि त्यानंतर मग फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होतं, त्यामुळे काय माहिती नव्हतं की कसं काय शूट करायचं वगैरे, कसं बोलायचं वगैरे, ते जाऊन कशा पद्धतीने सर्व गोष्टी, सिच्युएशन हँडल करायची, कशी सिच्युएशन, कसं शूट करायचं, कोणत्या अँगलनी शूट करायचं, हे सर्व काय माहिती नव्हतं आणि त्यामुळे थोडंसं हे झालं. बट काय विषय नाही. सो असा होता आपला ब्लॉग मित्रांनो. ह्या ब्लॉगमधून मी खूप काय शिकलोय आणि ह्या सगळ्या जे काय मी शिकलोय, आता जेवढे पण धडे मी शिकलोय ते सर्व मला अप्लाय करायचे पुढच्या येणाऱ्या ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये. खूप उत्तम प्रवास होता, खूप भारी वाटलं, खूप मजा आली, एक नवीन अनुभव भेटला आणि आपल्या इतिहासाबद्दल खूप काही जाणून घेण्याची एक संधी भेटली आणि आपला इतिहास किती श्रीमंत आहे आणि किती मोठा आहे ह्याची अनुभूती सुद्धा झाली. तो असा होता आपला ब्लॉग मित्रांनो. तो मी भेटतो तुम्हाला आता पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय सियाराम.